ना त्याला त्या ठिकाणी दाह व्हायला लागला. मुलगी परक्याचं धन आहे. 20-22 वर्ष तळ हाताच्या फोडाप्रमाणे बाप सांभाळतो. परंतु एक दिवस अचानकपणे तिचा विवाह जमतो आणि ती निघून जाते. ती निघून गेल्यानंतर बापाच्या अंत करणारा होणाऱ्या वेदना या असह्य वेदना असतात. आणि म्हणून पर्वत राजा त्या ठिकाणी अंतकरणामध्ये दुःखी झालाय का. विवाह सोहळ्याच्या वेळेला आनंदी होता, परंतु विवाह झाला, कन्यादान ओतलं ना, आता माझी पार्वती जाणार आहे, मला सोडून जाणार आहे. अत्यंत दुःख झालं पर्वतराजाला. कारण एक सूत्र आहे, एक मुलगा एक मुलगी जर असेल तर मुलाचं प्रेम जास्त आईवर असतं, मुलाचं प्रेम जास्त आईवर असतं आणि मुलीचं प्रेम जास्त बापावर असतं. जरा तुम्ही लक्ष करून बघा. काही म्हणले नाही ना महाराज, सारखंच प्रेम असतं. परंतु जर बाप उपाशी तापाशी झोपला ना, त्या एखाद्या दिवशी ती मुलगी, बाप जर उपाशी झोपला तर बापाला विचारणारी मुलगीच असते. रात्रीचे 9:30 वाजले, घरामध्ये आल्यानंतर आईला विचारलं, आई बाबा जेवले का ग. सांगितलं नाही ना, तुझे बाबा जेवलेच नाही. काय भानगड आहे बघ बरं. मुलगी तरा 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 चालत बापाजवळ जाऊन बसली. बाबा तुम्ही जेवले का नाही. बाबा का जेवले नाही बाबा तुम्ही. तुमचं काही दुखतं का बाबा. तुम्हाला काही कोणी बोललं का बाबा. तुमचं डोकं दुखतं का बाबा. डोकं दाबून देऊ का बाबा. का जेवले नाही तुम्ही, का जेवले नाही बाबा, असं विचारणारी मुलगी असते. आणि म्हणून आपल्या मुलीची आठवण येणं त्या बापाला साहजिक आहे की जी मुलगी तळ हाताच्या फोडाप्रमाणे आपण सांभाळली, परंतु आज ती अचानक दुसऱ्याचं धन झालं, ती निघून चालली. सर्वस्वी मुलीची जबाबदारी काळजी करणारा बाप असतो. आपण असं समजायचं नाही की 4 लोकांनी सोयरीक दाखवली आणि बापाला लगेच पटली. 4 लोकांनी सोयरीक दाखवली आणि बापाला लगेच पटली नाही. मग बाप गेला बरोबर पाहुण्यांबरोबर. 4-2 जण म्हणले चला अमक्या ठिकाणी स्थळ आहे, पाहायला जायचंय तुमच्या ताईसाठी. गेला बाप. परंतु पुढच्या घरात जरी बसलेले होते ना, तरी बापाची नजर किचन रूम मध्ये जात होती बरं का. बाप मागच्या घरात पाहत होता काय चाललं. बाप मागच्या घरात पाहत होता यांचा स्वभाव कसा आहे, कसे बोलतात एकमेकाशी, यांच्या घरात काय काय आहे, काय काय सुखसुविधा आहे. मागच्या घरात बापाची नजर फिरत होती. जेवण वगैरे झालं, नाश्ता वगैरे झाला आणि त्या बंगल्याच्या बाहेर आल्यानंतर आणि महाराज बापानं बंगल्याकडे निरखून पाहिलं. बापाच्या अंतकरणाला खात्री पटली की तुझी ताई जर या घरात दिली तर तुझ्या ताईचं कल्याण होणार आहे. अंतकरणानं आणि त्या ठिकाणी वेध घेतला बापाच्या. बापानं ठरवून टाकलं माझी ताई द्यायची. पण पुन्हा 4 दिवस जाऊन दिले बापानं. पुन्हा पाहुण्या रावळ्यांना विचारलं नाही. एकटाच बाप पुन्हा त्या गावात गेला. त्या नवरदेवाचे मित्र कोण आहे ते तपासले. त्याचा स्वभाव कसा आहे, त्याचं वागणं कसं आहे, त्याचं जगणं कसं आहे, त्याची संगत कशी आहे, त्याची पंगत कशी आहे, सगळ्याची चर्चा केली बापानं. सर्वांनी सांगितलं अहो मुलगा म्हणजे रत्नाची खाण आहे, अशी खात्री झाल्यानंतर आणि महाराज बापाच्या अंतकरणानं ठाव घेतला की तुझी ताई जर या घरात दिली तर तुझ्या ताईचं कल्याण होणार आहे, तुझ्या ताईचं कल्याण होणार आहे, तुझ्या ताईचं कल्याण होणार आहे. मग काही कुटाने करायला तयार होणार आहे जो आहे ना, त्याचं नाव बाप आहे. लक्षात घे. शेतीचं पीक नाही, उत्पन्न बसलंय. मग 10 लाख रुपये कर्ज काढलं बापानं. 10 लाख रुपये माझ्या ताईसाठी करायचंय. 5 लाख रुपये हुंडा देईल, 5 लाख रुपयाचं मोठं लग्न करील. 10 लाख रुपये कर्ज काढलं. थाटामाटात मोठं लग्न करायचंय म्हणून मंडपवाला मोठा लावला. मंडपवाल्याकडे गेला. 50,000 रुपयात लग्नाची सुपारी ठरली. पण 25,000 आता देतो, 25,000 पुढच्या कपाशीवर देतो म्हणणारा बाप आहे बर का. आचारी दादाच्या घरी गेला. 25,000 सुपारी ठरली. 12,000 आत्ता देतो, 12,000 लग्नानंतर देतो म्हणणारा बाप आहे बर का. पत्रिका छापल्या. पण त्या पत्रिका वाटण्यासाठी त्या ठिकाणी आणि पेट्रोल खर्च होईल मोटरसायकलवर म्हणून उन्हातानाच्या सायकलवरून प्रत्येकाच्या घरोघर जाऊन हातोहात पत्रिका देणारा कोण आहे, त्याचं नाव बाप आहे बर का. त्याचं नाव बाप आहे. आणि असा बाप ज्या वेळेला लग्नाच्या दिवशी सकाळी 9 वाजता मुलीनं विचारला, आई माझे पप्पा दिसत नाही, कुठे माझे पप्पा.
त्यावेळेला आईनं सांगितलं, तो बघ तुझा बाप मंडपाच्या कोपऱ्याला झाडून घेतोय, तो बघ बाप 3:30 वाजता उठलाय तुझा बाप 3:30 वाजता, एक चहाचा कप पिलाय तुझा बाप, तो बघ झाडून घेतोय मंडप, तो बघ तुझा बाप. 12:30 वाजता ब्राह्मण बोना अंतरपाठ धरला, नवरदेव नवरीला उभा केलं, मंडप कच्च भरलेला आहे पाहुण्या रावळ्यांनी. मंगलाष्टकाला सुरुवात झाली, मंडप पूर्ण भरलेला आहे, पण मंडपाच्या डाव्या कोपऱ्यामध्ये थरथरत्या हातानं अक्षदा टाकणारा कोण आहे, तर त्याचं नाव बाप आहे बर का, त्याचं नाव बाप आहे. मंगलाष्टक संपले, फळ भरलं, कन्यादान ओतलं, आणि कन्यादान ओतल्यानंतर त्या ठिकाणी थोड्या वेळानं एक गाणं वाजलं आणि विरजन पडलं आनंदामध्ये. मुलगीनं हंबारडा फोडला नवरीनं, मुलगी रडायला लागली, आजीच्या गळ्यात पडली. आजी, तुझ्याकडं माझ्या बाबांची जबाबदारी आली, तुला माहिती ना माझ्या पप्पाचे आणि माझ्या मम्मीचे भांडणं होतात, आजी लक्ष देत जाय का, मी चालले आजी. आजीच्या गळ्यातून चुलतीच्या गळ्यातून मावशीच्या गळ्यात पडली, मुलगी रडायला लागली. मावशीच्या गळ्यातून भावाच्या गळ्याला बिलगली मुलगी, आणि भावाला ओरडून सांगते, तुला माहितीये ना आपल्या पप्पांना बीपीची गोळी चालू आहे, तुला माहितीये ना आपल्या पप्पांना शुगरची गोळी चालू आहे, आपल्या पप्पांचं ऐकत जा रे, वेड्यासारखं करू नको, जाते दादा मी असं म्हणणारी मुलगी आहे. कडकडून आईला बिलगली ना, आई म्हणते, ताई तुझं कसं होईल, ताई तुझं कसं होणार, आई जाते ग मी, आई जाते मी. त्यावेळेला हा प्रसंग पाहिला बापानं, बाप धावत आला, अरे आनंदाच्या क्षणी रडत नसतात, रडू नको बेटा म्हणणारा बाप आहे. मुलीला जवळ घेतलं, पिण्यासाठी पाणी दिलं, मुलगी म्हणते, दादा नाही रडणार. घरामध्ये जर भांडणं झाले ना दादा, घरात भांडणं झाले तर दरवाजा आतून बंद करेल दादा, घरात रडत बसेल दादा, पण तुमची आबरू चव्हाट्यावर येऊ देणार नाही, कधी भांडण व्यक्त करणार नाही बाबा, कोणाशी आबोला धरणार नाही बाबा, चांगलं वागेल बाबा, चांगलं तुमचं नाव लौकिक होईल अशी किमया करून दाखवेल बाबा. नाही रडणार बाबा, नाही रडणार. फक्त एक काम करा, गुरुवारी घ्यायला तुम्हीच आले पाहिजे बाबा, तुम्हीच आले पाहिजे. येतो बेटा म्हणणारा बाप आहे. मुलगी गाडीमध्ये बसली, मुलगी निघून गेली, मंडपवाल्यानं मंडप सोडला, आचारी दादा निघून गेला होता, पाहुणे मंडळी सगळे निघून गेले होते, आणि त्याच वेळेला लाईट गेलेली होती. अंधाऱ्या खोलीमध्ये संध्याकाळी 7:30 वाजता पोत्याच्या सांदीला तोंड खुपसून रडणारा कोण आहे, त्याचं नाव बाप आहे बर का, त्याचं नाव बाप आहे. हे बापाचं अंतःकरण आहे. बापाला 6 मुली असू द्या, परंतु गावातला कोणी जरी म्हणला, तरे तुला तुझ्या मुलींचं ओझं होत नाही, राग येईल त्या बापाला. तो बाप म्हणतो, अरे मी भाग्यवान आहे, मला 6 मुली आहे. अजून जरी 4 दिल्या असत्यानं देवाना, तरी या म्हाताऱ्या बापाला एकाही मुलीचं ओझं झालं नसतं. जे अंतकरण ज्याचं आहे ना, त्याचं नाव बाप आहे. पर्वत राजा रडतोय, माझी पार्वती माहेरी जाणार आहे, माझी पार्वती आता सासरी जाणार. मैनावतीची ती स्थिती आहे. मैनावती समजावून सांगते आपल्या